अतुल पाटील या पंचांच्या भूमिकेत. अतुल पाटील दातिवली. अतुल पाटील. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच उंबाडे विरुद्ध उंबारली 4 ओव्हरची मॅच आहे. यातून जो जिंकेल तो आडिवली संघावर खेळ. गावदेवी ईश्वरी 11 उंबारली संघ तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या षटक घेतात गोलंदाज सचिन. सलामी जोडी आपण पाहतोय अविनाश आणि निलेश. अविनाश कारभारी स्ट्राईक एंड आहेत. निलेश जाधव नॉन स्ट्राईक एंड आणि सचिन भोईर. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतोय 5 बाईक ज्या खेळाडूने जिंकल्या. रेग्युलर क्रिकेटमध्ये 40+ मध्ये सुद्धा अनेक मालिकावीरचे पुरस्कार त्याला मिळालेले आहेत. नेहमी चर्चेत असतात. फिटनेस त्यांचा चांगला आहे. क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम. रेग्युलर संघाला खास करून सचिन भोईर आजही भरपूर सपोर्ट करतात. आर्थिक मदत त्यांची असते नेहमी संघाला. रॅलीचं क्रिकेट थोडंसं फास्ट आहे. प्रत्येक स्पर्धा खेळणं म्हणजे प्रवेश फी भरपूर असतात. आता टायगर चषकमध्ये खूप चांगला उल्लेख केला सोमनाथ भोईरने की पैसे सर्वच खेळाडू पैसे काढून आम्ही एंट्री भरली टायगर चषकमध्ये. स्वीपचा लाजवाब फटका सचिनच्या विरोधात. पहिल्याच बॉलवरती दमदार सुरुवात करत असताना अविनाश कारभारीच्या बॅटमधून आलाय पहिला चौकार. दिवा शहराची पूर्णपणे ज्यांनी कायापलट केली रमाकांतजी मडवी साहेब, ठाणे महानगरपालिकेचे कार्यसम्राट, माजी उपमहापौर आणि नेहमीच राजकीय क्षेत्रामध्ये त्यांची चर्चा राहिली. आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठं योगदान त्यांचं असतं. स्लोअर वन चेंडू होता. रवीने हलकंसं अपील केलंय. मात्र सचिनचं मी कौतुक करेल. सचिनने कोणत्याही प्रकारचं अपील केलं नाही कारण त्याला माहिती आहे कदाचित चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. मग अपील कशासाठी. चांगल्या खेळाडूंचं वैशिष्ट्य असतं. बऱ्याच वेळा ते विनाकारण अपील करत नाही. आणि असे काही खेळाडू आहेत ते विनाकारण अपील करतात. सचिन लांबूनच खेळायचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागले. रवी भोईरने एक चांगला झेल टिकला यष्ट्यांच्या मागे. मास्टर माइंड खेळाडू रवी भोईर. फलंदाज बाद होईल. अविनाश कारभारी बॅक टू द पॅव्हेलियन. भरपूर मैदान त्यांनी गाजवलेली आहेत. आणि सचिन उंबारी संघ सुद्धा चर्चेत असतो. 40+ जेव्हा जेव्हा स्पर्धा होतात. विशाल मडवी आलेत बॅटिंग करण्यासाठी. यावर्षी 2 फायनल सुद्धा उंबारली संघाने जिंकल्यात. एक रनरअप म्हणजे 3 ट्रॉफीज आतापर्यंत त्यांच्या नावावरती आहेत. उंबाडे संघाने सुद्धा 2 स्पर्धा जिंकल्यात. देसाई संघाने 6
ट्रॉफीज आतापर्यंत जिंकलेत आणि 1 रनर अप, म्हणजे 7. वाडेकरने 3 ट्रॉफीज जिंकलेले आहेत. नारोलीने 2 ट्रॉफीज पहिल्या क्रमांकाचे जिंकलेले आहेत. चिकनगर 2 चॅम्पियन, 2 रनरअप आहे. आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. माटाडीचे 2 रेकॉर्ड अशोक पर्यंत नाही आहेत अजूनही. सचिन, इथे चेंडू हवेत आहे. योगेश डाऊन दी बॉल, मिड ऑफ लाईक, चांगला जेल टिपला योगेशने. फलंदाज बाद होईल. सचिनच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. विशाल मडवी बॅक टू द पॅव्हेलियन. धावसंख्या 10. योगेश पंजे आलेत बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या षटकात 10 धावा सचिनने दिल्या, 2 विकेट घेतलेत. उंबारली विरुद्ध उंबाडे, सेकंड राऊंडची सेकंड मॅच. योगेश पंजे बऱ्याच वेळा आपण सलामीला त्यांना पाहिलेले, आता 4थ्या क्रमांकावरती येत आहेत. श्याम भोईर आले दुसरं षटक घेऊन. कॅप्टन सुद्धा आहेत या टीमचे. कैलास पाटील आले असतील तरी या उंबारलीच्या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. कार्यसम्राट माजी सरपंच विठ्ठल पाटील साहेब आला असेल तर आपणही आपलं हार्दिक स्वागत. सुखदेव पाटील असतील, LP असतील, लालचंद पाटील आपण आला असेल तर आपणही आपली हार्दिक हार्दिक स्वागत. बाबू भोईर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. सर्वात जास्त ट्रॉफी देसाई संघाच्या नावावरती आहेत. 40+ मध्ये 7 चॅम्पियन, 1 रनरअप. पहिलाच बॉल, श्याम भोईरचा डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी करत असताना श्यामला तुम्ही पाहतायत. त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. मी मगाशी पहिल्या मॅचलाच त्याचा उल्लेख केला, ज्यावेळी रेग्युलरमध्ये मॅच झाली होती उंबारली विरुद्ध तलोजा, बाग 11 तलोजा. उस्मान पटेलला मिडन ओव्हर टाकणं इतकं सोपं नाही आहे. रायगडचा टायगर, ते श्याम भोईरने केले त्याच्या करिअरमध्ये. हा चेंडू लॉंग ऑफ दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये रवी. चांगली फिल्डिंग आहे रवीची. थ्रो फेकी चांगली, खास करून थोडीशी दुखापत होते मला वाटतं श्यामला. टेनिस बॉल ज्यावेळी तुम्ही खेळता असं वाटतं बऱ्याच लोकांना की टेनिस बॉलमध्ये दुखापत होते. म्हणजे बऱ्याच वेळा टेनिस बॉलमध्ये दुखापत होते. धावसंख्या 11. 4 ओव्हरची मॅच, दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 11 धावा झालेत, 2 गडी बाद झालेत. बघाचे निलेश जाधव आणि योगेश पंजेला एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल. सप्रा क्रीडांगण तुम्ही पाहतायत. भगवानजी पाटील साहेबांचा मी मनापासून आभार व्यक्त करू, ज्यांनी क्रीडांगण आम्हाला उपलब्ध करून दिले. इथे मात्र चेंडू सन्मान दिलाय. 1 धाव वेगाने पूर्ण केली. आता दुसरी होईल का? नक्कीच होईल, कारण की क्षेत्ररक्षक डीप मध्ये. 13 धावा दाबालकोते आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू कार्पेटची सायने खेळत आहे. सचिन वेगाने आलेत. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 15 वरती पोहोचली होती. प्रथम बॅटिंग करत असताना उंबाडे संघ 4 ओव्हरच्या मॅच मध्ये सेकंड राऊंडची सेकंड मॅच आहे. आडिवली संघाने 2 सामने जिंकलेत. सुनील भालेने काय गोलंदाजी केली. सुनील भालेला पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार विजय भोईरने मारले आणि त्यानंतर हॅट्रिक पलटवार केला सुनील भालेने. काल साई भंडारा आपण पाहिला, भरपूर संख्येने साई भक्त आडिवली गावामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. प्रत्येक गावामध्ये भंडारा होतो, मात्र सर्वात जास्त गर्दी कुठे असेल तर आडिवली गावामध्ये. धावसंख्या 16. गर्दी भरपूर होती बाळू, मात्र
प्रवीण भानेने आपल्याला व्हाईट कार्ड एंट्री दिली, अन्यथा आपल्याला 11-12 वाजले असते आडवली गावात. सुनील भाने आणि प्रवीण आणि ते आमचे सर्व सहकारी असतील. दरवर्षी ते आपल्याला इन्व्हाइट करतात. साई भंडारा ज्यावेळी होतो आणि आम्ही आवर्जून त्या साईंचं दर्शन घेण्यासाठी जातो. एक सिंगल इथे मिळाले, सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट केले. ते 2 षटकांचा खेळ समाप्त. अशोक आम्हाला सांगतायत 17 धावा धापल कधी लागल्यात. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बत्तीस ग्रामीण संघ तुम्हाला उंबारलीच्या नाईट स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. 15 मार्च ते 19 मार्च आणि 16 40+ संघ आहेत. त्यांनाही इन्व्हाइट करण्यात आलेलं आहे. श्याम भोईर नक्कीच तो फॉर्म अर्जुनभाई 40+ संघटनेचे अध्यक्ष आहेत. ते फॉर्म टाकतीलच त्या स्पर्धेचा 40+ साठी. रेग्युलरचे ऑलरेडी 32 संघ झालेले आहेत. कालच त्यांची लिस्ट आपल्याला पाहायला मिळाली. गावदेवी क्रिकेट संघ उंबारली व ग्रामस्थ मंडळ उंबारली आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. प्रकाश होतात. योगेश आले 3ऱ्या षटकामध्ये. ऑन साईडला टर्न केलाय, मात्र क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये ठेवण्यात आलेले आहे. गणेश भांडे तिथे चांगली फिल्डिंग. धावसंख्या 18 वरती तुम्हाला पाहायला मिळते. योगेश गोलंदाजी मार्कवर. योगेश वर्सेस योगेश. चांगला बॉल होता. लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. रवी भोईर वेगाने आलेत. एकच धाव मिळेल. काय फिल्डिंगचा स्टँडर्ड जपलाय रवीने. एक झेल सचिनच्या षटकात त्याने पकडला. धावसंख्या 19. 3रं षटक प्रगती पत्र आहे. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय उंबारली संघाला उंबारली टीमने. बऱ्याचशा स्पर्धामध्ये त्यांना अपयश आलंय. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये एंट्री मिळाली नाही असंही म्हणावं लागेल. बघा आज कशा प्रकारे ते खेळतात, कारण उंबारडे संघाने 2 स्पर्धा जिंकलेल्या आहेत. 2 ट्रॉफीज त्यांच्याही नावावर आहेत. हा चेंडू गॅप मध्ये खेळतायत. एक्स्ट्रा कव्हर रिझनला. मात्र बघा पंडितचं कौतुक करेल मी. काय फिल्डिंग केली. मात्र बॅकअप. 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 21. 3रं षटक प्रगती पथावर असताना योगेश पाटीलला तुम्ही पाहतायत. पाटीलचं राश पाहायला मिळते. योगेश पाटील राईट मोर द विकेट. कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. पंचांकडे पाहिलं जातं. पंच सांगतायत योग्य बॉल आहे. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी ईश्वरी 11 उंबारली सोमनाथ भोईर ज्यावेळी या संघाला पुरस्कृत करतं त्यांच्या कन्येच्या नावाने. ईश्वरी सामना पाहत असेल तिचंही हार्दिक स्वागत. महाराज आलेत त्यामुळे चूक होणार नाहीये. निलेश जाधवला माघारी परतावं लागेल. 21 वरती अजून एक धक्का उंबारडे टीमला. महाराजच्या खात्यामध्ये आपण पाहिलं तर योगेशच्या खात्यामध्ये पहिली विकेट. प्रवीण म्हात्रे यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. भास्कर पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. योगेशच्या खात्यामध्ये पहिली विकेट आली आहे. चांगली गोलंदाजी. डावखुरी आता जे बॅटर आले त्यामुळे फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस करावे लागतात. गावदेवी ईश्वरी 11 उंबारली. गणपती उत्सव खूप मोठ्या प्रमाणात या गावामध्ये साजरा केला जातो आणि डेकोरेशन जर अशोक तुम्हाला बघायचं असेल तर जरूर तुम्ही एक दिवशी उंबारली गावात जावा. मकर ज्या प्रकारे तुम्हाला पाहायला मिळतात ते गावात असे पाहायला मिळणार नाहीयेत. मोठमोठ्या मकर्स तुम्हाला पाहायला मिळतात आणि ओळख आहे उंबारली गावाची. ऑन साईडला खेळायचं होतं. हलकंसं अपील करण्यात आलेले आहेत. मात्र योगेशने अपील केलं नाही. योगेशला माहिती आहे चेंडूने बॅटचा संपर्क. 3 षटकांचा खेळ समाप्त. उंबारडे संघ फक्त 21 धावांवरती थांबलाय. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यातून विजेता संघाने आडवलीमध्ये सुपर 6ची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सुपर 6 मध्ये आडवली 40+ संघ ऑलरेडी दाखल झालाय. सुपर 3 मध्ये आपण पाहिलं तर आगासन ए संघ आपण पाहतोय सुपर 3 मध्ये ऑलरेडी पोहोचलाय.
काल बिंदासने चांगली बॅटिंग केली, गंगारामने चांगली बॅटिंग केली. शेवटचं षटक घेऊन येतात गोलंदाज सीताराम पाटील येतात. विथ कॅप ते गोलंदाजी करतात नेहमी. लगेच त्यांनी कॉल दिला की मी विथ कॅप गोलंदाजी करणार आहोत. धावसंख्या 21, 3 षटकांचा खेळ संपलाय. 7.00 ची सरासरी मेंटेन ठेवली आहे. उद्या या स्पर्धेचा तिसरा आणि शेवटचा दिवस. उद्या पुन्हा आपण बघू शकाल अशोक पाटील आमच्या सोबत असतील स्कोररच्या भूमिकेत. आमचे भावेश सध्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, मात्र डीप मधनं क्षेत्ररक्षक आलेत. तीन धावून घेतलेत बघा. सिक्सर सुप्रीमोचे चेंडू या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा भरपूर होत आहेत, कारण की पहिल्याच मॅच मध्ये 80 केल्या होत्या. वाडेकरने 81चा टार्गेट होता, पडले नाही. 80 केल्या. मॅच टाय झाली, मात्र कंपल्सरी चेसिंग. आता धावा झाल्या 24. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. उंबारली संघाच्या वतीने गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो सीताराम पाटील उर्फ महाराज. दोन धावा इथे मिळाल्यात. अशोक मला सांगतात धावसंख्या 26. चेंडू हवे ते रवी वेगाने आले, त्यामुळे चूक होणार नाहीये. भास्करला माघारी परतावं लागेल. 26 अजून एक धक्का उंबारडेला. काल आपण पाहिलं श्री गावदेवी मंदिराचा वार्षिक महोत्सव सुद्धा साजरा करण्यात आला उंबारली गावामध्ये काल. रवीने कॅच चांगली पकडली. 2 झेल रवीने. 26 धावा झालेल्या आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना आपण मध्ये 26. अरुण कारभारी बॅटिंग करण्यासाठी आलेत. शेवटचे 3 बॉल शिल्लक. व्हेरिएशन चांगलं आहे. याच सीतारामने नावालीच्या विरुद्ध 6 बॉल 2 दिल्या नव्हत्या घारिवली चषक मध्ये. भाऊ गेसरच्या मैदानात नवनाथ साळुंके नेहमी आठवण काढतात या गोलंदाजी. हा चेंडू समोर मारलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक योगेशचं मी कौतुक करेल. चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला होता. 2 धावा जरूर मिळालेत. गुरु बघा लगेच बॅकअपला आलेत. पाहिजे क्रिकेटमध्ये तुमचं जरी फिल्डिंगचा रोल असेल ना, त्यामध्ये तुम्ही इम्प्रेस करा. कदाचित तुम्ही बॉलर बनू शकता, बॅट्समन बनू शकता. 28 सौरभ मात्रेला तुम्ही पाहतात काडी संघामध्ये एक फिल्डर म्हणून संघामध्ये आले होते. चांगला बॉल. पहिलं सत्र इथे समाप्त झालंय आणि अवघ्या 28 धावांवरती रोखलंय ते उंबाडे संघाला. आणि तिसऱ्या सुपर 6 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी पाण्याची मागणी करण्यात आलेली आहे. सुपर 6 मध्ये पोहोचण्यासाठी 29 धावा करायच्या आहेत त्या गावदेवी ईश्वरी इलेव्हन उंबारली संघाला. जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये बाळू पाटील यांच्याकडे.
गिरीश पाटील यांचं आगमन झालंय. दातिरीचे या गिरीश पाटील, आपलं हार्दिक स्वागत. गिरीश पाटील यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मदन पाटील यांची कन्या तुम्ही पाहतायत, तिलाही क्रिकेटची आवड आहे, तिचंही हार्दिक स्वागत. दुर्वा मदन पाटील उंबारली. दुर्वाला भरपूर क्रिकेटची आवड आहे. जेव्हा जेव्हा उंबारली संघ होती आवर्जून येते, शाळा नसेल तर बऱ्याच वेळा शाळेलाही दांडी मारते. क्रिकेटवरती असलेलं ते प्रेम आहे. क्रिकेट महिलाही क्रिकेटमध्ये कुठेही मागे नाही आहेत. मिताली राजला तुम्ही पाहता, भारतीय संघाच्या कॅप्टन राहिलेले आहेत. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू. चला बॅटर लगेच पाठवून द्यायचे. 29 धावांचं लक्ष आहे. गावदे ईश्वरी उंबारली 40+ संघासमोर. चांगली गोलंदाजाने खूप चांगली कामगिरी, खास करून पहिल्या षटकात धावा आल्या आपण बघितलं तर तब्बल 10. पहिलं षटक हाताळलं आपण बघितलं तर सचिनने 10 धावा दिल्या. दुसरं षटक हाताळलं आपण बघितलं तर तब्बल श्यामने 7 धावा दिल्या. जबरदस्त कमबॅक. तिसरं षटक हाताळलं आपण बघितलं तर योगेशने त्याने धावा दिल्या फक्त आणि फक्त 4. एक बॅटर बाद केला आणि शेवटचं षटक सीताराम SP महाराज 7 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केले. जर विकेटचा विचार केला तर विकेट मिळाला नाही आपण तर सचिनला मिळाला नाही, श्यामला आपण तर श्यामला विकेट मिळाला नाही, पण योगेशला विकेट मिळालं. त्यानंतर आपण तर सीतारामला देखील विकेट मिळालं. 29 धावांचं माफक लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. SP सीताराम पाटील आणि आपण पाहू शकता यावेळेला सचिन भोईरला आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक कोण घेऊन येतं पाहायचंय. अशोक पाटील, काल मला वाटतं गावदेवीची पूजा देखील झाली या गावामध्ये. नाही बघा, पाण्याची प्रमोद मडवी जरा 1 मिनिट खेळाडूंपर्यंत पाणी पोहोचवलं जाईल. SP काय पाहिजे. बघा खेळाडूंपर्यंत पाणी पोहोचवलं जातंय. गोलंदाजी मार्कवर आता निलेश येतोय. 24 चेंडूमध्ये 29 धावांचं लक्ष. अशोक पाटील, किती चांगलं दृश्य बघायला मिळतं बघा पक्षांचं. लगेच बाजूबाजूला झाले. पहिला चेंडू आपण तर मिड ऑफला चेंडू फीड होईल. डॉट चेंडूची समाप्ती. सचिनला माहिती आहे घाई करत नाही, कारण 29 धावांचं माफक लक्ष आहे. 1-2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये शिरकाव होईल. निलेश गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क होतो आमच्या समालोचक कक्षांकडून. स्ट्राईकला सचिन भोईरला आपण पाहू शकता. ओ फटका चांगला आहे. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हरला बीट केलं. ही ओळख आहे सचिनची आणि चेंडू गेलाय सीमाच्या वर. चौकार.
क्लासिकल कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मधून काय सचिन बॅटिंग करतो. सुरुवात दमदार झाली. 29 धावांचं लक्ष आहे. बाबू भोईर बघा एकाच जागी स्थिर बसल्या, जेवायला देखील उतरले नाहीयेत. किती स्टॅमिना चांगला आहे त्यांचं बघा. खंबीर पाठीराखेत, रेग्युलर संघाचे आहेत, 40+ आहेत, प्रचंड क्रिकेटची आवड. बाबू भोईरला देखील आम्ही आता गरमागरम चहा देऊ. ऑन साइडला फ्ली केलाय, वळवलाय चेंडूला. यावेळेला शॉर्टलेग रिझन मध्ये जोपर्यंत चेंडू फील्ड होईल, एक धावी ते कंप्लीट केले. ते धावसंख्या धाव फलकादी 5 धावा आपण पाहू शकता. रवींद्र ढोणे आपण पाहू शकता बघा, किती प्रचंड मेहनत आहे रवींद्रची देखील. पाच धावा धाव फलकादी. एसपी आला स्ट्राईकला. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण, मिड विकेटला एक लॉंग ऑनला क्षेत्रक्षण, मिड ऑनला आपण एक क्षेत्रक्षण पाहू शकता. निलेश फुल टॉस आहे. यावेळेला व्यवस्थित ड्राईव्ह होत नाहीये, पण एक धाव कंप्लीट केले जाते. क्षेत्ररक्षक येत आहे, जे पण चेंडूला फीड करते. 1 मिनिटात 29 धावांचे लक्ष. 6 धावा धावफलकातील लागल्या आहेत. 6 धावा धावफलकातील लागल्यात. लक्ष 29 धावांचं. अशोक पाटील इथून विकेट टेकिंग गोलंदाजी होणं फार गरजेचं आहे, पण 2 बॅटरना सावधगिरीने बॅटिंग करतात. खास करून सचिनचं कौतुक करेल. सचिन एक चौकार मारलाय, त्यानंतर सिंगल घेतली. स्ट्राईकला सीतारामला आणलं, सीतारामने स्ट्राईक लगेच रोटेट केली सचिनकडे. पुढच्या मध्ये पाठवला चेंडूला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. झेल ड्रॉप. 2 धावा इथून पूर्ण केल्या जातात. कॅचेस विन द मॅचेस. हे झेल पकडावे लागणार आहेत. जरी तुमच्याकडे धावा कमी आहेत, पण गोलंदाजाचा मनोबल कधी उंचावल तेव्हा तुम्ही असे झेल पकडाल. सचिनचा झेल नक्कीच. थोडंसं मैदानात थोडेसे बारीक बारीक खडे देखील आहेत, त्यामुळे कदाचित आपण बेली तर बूट स्लिप मारला असावा. अनेक कारण आहेत. बॉडी बॅलन्स झाला नसावा. 8 धावा, पण 2 धावा सचिनला मिळत आहेत. सचिन अजूनही मैदानात खेळतोय. निलेश फ्लिक केलाय, बॉटमचा खूप चांगला वापर केला. मिळवणारा चेंडू चालला, मिसस्पीड झाली आहे तिथे. 2 धावा कंप्लीट केले तर तिसरी होते का पाहायचंय. चेंडू अजूनही मिळत नाही, फेकी केली जाते. 3 धावा होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सचिनने कॉल दिला नाही, फक्त आखो इशारा केला आणि 3 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलकात त्याकडे पाहू शकता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकात 11 धावा. अशोक पाटील एक सुरुवात चांगली झाली. गावदेवी ईश्वरी उंबारली 40+ संघाची. अकरा धावा धावफलकाती लागल्या आहेत. गुरु काय चर्चा करतायत, मला वाटतं योगेश बरोबर काहीतरी चर्चा करत असतील. टार्गेट सोपं आहे, त्यामुळे लवकर टार्गेट बाहेर झालं तर मॅच देखील लगेच सुरू होईल. मदन देखील काहीतरी सांगतायत खेळाडूंना. राजू भोईर येते गोलंदाजी मार्कवर. अशोक पाटील 250 लावणारे बॅटर दोन्ही संघ आपण आता स्पर्धेतून बाहेर गेलेत. निलेश कापसेचा संघ देखील स्पर्धेतून बाहेर गेला दुसऱ्या फेरीमध्ये. पहिल्याच फेरीमध्ये आपण तर सचिनने 50 धावा कुठल्या, तो देखील संघ स्पर्धेतून बाहेर गेला पहिल्या फेरीमध्ये. 11 धावा धावफलकाती लागल्या आहेत. अजूनही 18ची गरज आहे. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये सचिन भोईर पाहिजे आता कशा प्रकारे बॅटिंग करतो. राजू भोईर आला गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला क्षेत्रक्षण, शॉर्ट पॉइंट लेगला एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्रक्षण स्कोअर लेगला, मिड ऑनला क्षेत्रक्षण, वाईश लॉंग ऑनला क्षेत्रक्षण. राजू चेंडू अपील होतं यावेळेला. सरळ चेंडू आपण तर शरीराच्या दिशेने आलाय. फाईन लेग क्षेत्र खाली ठेवलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. फटका चांगला डाऊन डी ग्राउंड. चेंडू चालला यावेळेला वाईश लॉंग ऑनला क्षेत्रक्षक येतो विशाल. चांगलं क्षेत्रक्षण. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 13. सचिन चांगली बॅटिंग करतोय. 13 धावांची पार्टनरशिप झाली आहे. अशोक अजूनही विचार केला तर इथून 16 धावांची गरज आहे. राजू 16 चेंडू 16 धावांची गरज आहे. राजू भोईर ऑफ साइडला शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्रक्षण, एक क्षेत्रक्षण शॉर्ट कव्हर रिजन मध्ये, एक क्षेत्रक्षण एक्स्ट्रा कव्हर, एक क्षेत्रक्षण स्वीप कव्हरला तैनात आहे. पाठवला चेंडूला यावेळेला मिड विकेट सीमारेषा पार षटकार. फ्लिक खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग करतायत. सचिनला जर तुम्ही पायामध्ये चेंडू टाकला तर फ्लिकचे फटके सहजतेने मारतो आणि तो सहजतेने फटका मारला. 19 धावा. 10 धावांची गरज आहे. हळू विजयच्या लक्ष्याकडे आपण तर गावदेवी आपण तर ईश्वरी गावदेवी उंबारली 40+ संघ.
राजू सचिन हो बॅक पुढे गेला कट केला यावेळेला एक धावी ते कंप्लीट केले ते सुरेश तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. गावदेवी ईश्वरी उंबारली 40+ संघ हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. फक्त 9 धावांची गरज आहे. अशोक पाटील दुसरं षटक प्रगती पथावर आहे. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एसपी काय करतो पाहायचं आता. ऑन साइडला शॉर्ट पॉईंट लेग स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण मिड विकेटला क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण अरुणला पाहू शकता. लॉंग ऑफला आपण एक क्षेत्ररक्षण दिनेशला पाहू शकता. राजू चांगला चेंडू होता सरळ चेंडू निघून जाते यशच्याकडे डॉट चेंडूची समाप्ती होते. अजून एवढे तर 9 धावांची गरज आहे. चेंडू बाकी 13. राजू राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो टाकेला सीताराम पाटील लाबड पाहू शकता. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता पुन्हा त्या पुलकाच होता. बॅटची कडा घेतली इथे बॅटर बाद होतोय. रक्षक आपण योगेश आहेत तिथे योगेश पंजेरी खूप चांगला झेल घेतलाय. पहिला गडी बाद झालाय. 20 या धावसंख्येत अजूनही 9 धावांची गरज आहे. नवीन बॅटर जातात तिसऱ्या क्रमांकावरती रवी भोईरला आपण पाहू शकता. नऊ धावांची गरज आहे अशोक पाटील येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. समीकरण सोपं आहे अवघड नाहीये. प्लस प्रदीप सारखा गोलंदाज देखील खेळत नाही. स्पिन आक्रमण कदाचित बघायला मिळाला असता पण कदाचित दुखापतग्रस्त असतील. समीर पाटील बघा त्यांनी ज्यांना निमंत्रण केले ते अजून आले नाही चायवाले. तर प्रत्येकावरती जबाबदारी आहे ना. त्यांना माहिती आहे चायला आणि आपण तो वेळ नसतं कधी. कृष्णा येतो गोलंदाजी मार्कवर. कृष्णा भंडारी चांगला फटका डाऊन डी ग्राउंड वेगाने चेंडू चाललाय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आल्या दिनेश त्याच्याकडून चूक झाली. फुटबॉलचा प्रकार बघायला मिळालाय. जणू काय गोलच केलाय त्यांनी. चौकार आलाय. संख्या दाखल करते आपण 24. क्षेत्ररक्षक चेंडू अडवायच्या बदली विपक्ष संघाला एक्स्ट्रा धावा दे 4 धावा देऊन टाकतो सांगतो घ्या बोनस. असे प्रकार घडतात अशोक पाटील. क्रिकेटमध्ये काही दृश्य असतात की त्याच्यावरती हसायला देखील येते. 40+ आहे चांगला चेंडू यॉर्क लाईनचा चेंडू आणि 40+ क्रिकेट म्हणजे प्रदीप दादा आपण म्हणतो एक धाव संघासाठी एक धाव आरोग्यासाठी. हसत राहा आनंद घ्या. शरीर आपण तर सांभाळायचं तुम्हाला. तब्येतीकडे सांभाळून क्रिकेट खेळायचंय. ऑन साइडला गुडवला यावेळेला चेंडू हवेमध्ये दिसत नाहीये. चेंडू झेलची शक्यता झेल ड्रॉप. अशोक पाटील किती उंच चेंडू गेला तर बघा ना दिसलाच नाही चेंडू. 3 धावांची गरज आहे फक्त. 26 झाल्यात. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. कृष्णा राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. फटका चांगला इनसाइड आउटचा लाजवाब फटका बघायला मिळालाय आणि अशा तऱ्हेने विजय संपादन करतोय तो म्हणजे गावदेव ईश्वरी 11 उंबारली 40+ संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होतो. त्यांची लढत होईल ती आता आपण तर आडिवली 40+ संघाबरोबर. चला टॉस साठी यायचंय आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच लगेच आपण घोषित करू. सचिन भोईर ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. तर गिरीश पाटील यांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण खेळाडूला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची. नाही आता चांगला कॉन्टेस्ट बघायला मिळेल. दोन्ही संघांकडे गोलंदाजी चांगली आहे बॅटिंग चांगली आहे. गावदेव ईश्वरी 11 उंबारली 40+ संघ तिसऱ्या फेरीत दाखल होतो आणि तिसऱ्या